व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडणं ही काही जणांची जुनी खोड असते, जुनी सवय असते. तो त्यांचा स्वभावच असतो. आणि आपल्याकडे तर म्हण, स्वभावाला औषध नाही. असाच काहीसा प्रकार उबाठा गटामध्ये सातत्याने सुरू आहे. लोकसभेला यांना जे यश लाभलं, खरं तर ते त्यांना लाभलेलंच नाहीये, ते काँग्रेसला लाभलेलं आहे. कारण काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आलेले. यांची तर घसरण झाली आहे, 18 वरून 9 वर आले. विधानसभेला तर थोबा उडालेला आहे. मुंबईच्या सबअर्बन्समध्ये 10 आमदार आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र 10 आमदार, म्हणजे यांची ताकद दिसून आली. नगरपालिका नगर परिषदांमध्ये काय झालं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि आता नुकत्याच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, इथं यांना 25 वर्षांपासून जे अधिराज्य हे गाजवत होते मुंबई महानगरपालिकेवर, ते सुद्धा टिकवता आलेलं नाहीये. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांना आपल्या पित्याची म्हणजेच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी टिकवता आली नाहीये. पक्ष गेला, चिन्ह गेलं, आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, आमदारांची संख्या 20 वर आली. मुंबई व्यतिरिक्त यांचे महाराष्ट्रात नगरसेवक नाही, अनेक ठिकाणी तर भोपळे, त्यांना लिटरली भोपळे. आणि आता हेच कबुली यायला लागलेली आहे. म्हणजे उबाठा गटाचेच विश्वप्रयोक्ते की आम्ही जातीनं लक्ष दिलं नाही ठाण्यामध्ये किंवा KDMC मध्ये, नाहीतर शिंदेंना आम्ही परास्त केलं असतं, नेस्तनाबूत केलं असतं. बघा काय वल्गन आहेत, काय वल्गन आहेत. मान्य आहे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त नगरसेवक उबाठा गटाचे निवडून गेले आहेत. हे यश आहे. जे बरेच सगळेजण म्हणत होते पक्ष संपला किंवा उबाठा संपला, उबाठा संपलेला नाही. त्यांनी दाखवून दिलं 71 नगरसेवक आलेत त्यांचे. त्या मानाने शिंदेंना खूपच कमी नगरसेवक निवडून आणता आले मुंबईमध्ये. मात्र KDMC आणि ठाण्यामध्ये शिंदेंनी क्लीन स्वीप दिली हो. आणि यावरच विश्वप्रयोक्ते आपले भोंगा राऊत यांनी नेहमीप्रमाणेच रडगाणं गायला सुरुवात केलेली आहे. मात्र हे रडगाणं गात असताना भोंगा राऊत यांनी कबुलीच देऊन टाकली की होय, आम्ही कमी पडलेलो आहोत आणि आम्ही म्हणावं तसं लक्ष या निवडणुकीमध्ये ठाण्याला किंवा इतर शहरांमध्ये घातलंच नाही, नाहीतर निकाल काहीतरी वेगळा असता, असं बोलण्याचं म्हणणं. एकदा बघून घ्या, म्हणजे यावर थोडंसं विश्लेषण आपल्याला करता येईल. ही ठिणगी आहे. आम्हाला ठाण्यामध्ये जास्त लक्ष घालता आलं नाही. आमचं लक्ष मुंबईवर जास्त होतं. अधिक लक्ष घातलं असतं तर कदाचित आम्ही थोडं अजून पुढे जाऊ शकलो असतो. पण एक वर्तुळ पूर्ण झालंय बरं का. एक वर्तुळ पूर्ण झालं. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका, याच्या पुढे आता एकनाथ शिंदे सरकणार नाही. यापुढे त्यांचं रोज अधपतन आणि घसरण सुरू होईल. बघितलं, स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही ठाण्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. का घातलं नाही? कोणी अडवलं होतं तुम्हाला? सगळेजण फक्त मुंबईतच प्रचार करत बसले होते. काय हरकत होती? सुषमा अंडाणी म्हणा किंवा भोंगा राऊत म्हणा किंवा आदित्य ठाकरे यांनी मुंबईकडे लक्ष द्यावं, आपलं ठाण्याकडे लक्ष द्यावं. अहो, मुंबईकडे बघायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे होतेच की. मात्र यांची जी दुसरी फळी आहे, ती दुसरी फळी ग्राउंडवर काम करतानाच दिसली नाही. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये यांचे हाल झालेले बॉस म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा यांची सत्ता होती महानगरपालिकेवर, ती सुद्धा गेली. नाही म्हणायला परभणीमध्ये थोडंसं यश यांना लाभलेलं आहे. आता ते ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मेहनतीमुळे आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी काही तिकडे सभा घेतल्या नव्हत्या किंवा राज ठाकरे यांनी पण घेतल्या नव्हत्या. आदित्य ठाकरे हे सुद्धा गेले नव्हते. मूळ मुद्दा असा आहे की यांची इतकी पिछेहाट होण्याचं एक मुख्य कारण आहे. ते म्हणजे ज्याप्रमाणे 3 महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचा केडर हा कामाला लागलेला होता, त्याप्रमाणे हे लोक लागले नाहीत.
अहो, निवडणुकीच्या इन 8-10 दिवस तोंडावर आलेले असताना हे शाखांना भेटी देत फिरले. त्याचा काय उपयोग होणार होता? बरं, यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांची जी सभा झाली, ज्या सभेमध्ये म्हणजे त्याला वादळी सभा म्हटलं गेलं. अदानींवरती टीका, मग ते प्रेझेंटेशन्स, कुठे कुठे काय काय व्यवसाय आहेत अदानींचे, कसं धोपावत चाललंय, ते सगळं राजसाहेबांनी दाखवलं. आणि माध्यमांनी उचलून धरलं आपल्याकडचं चहा बिस्किट पत्रकारांनी की वादळी सभा आणि ही सभा गेम चेंजर ठरणार आहे मग. पण आतापर्यंतचा इतिहास आहे, राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही. सुरुवातीला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा असं व्हायचं, मात्र 95ला बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा चालून गेला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली. मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्ष यांचा झेंडा उगाच फडकत होता का, जर बाळासाहेबांचा करिश्मा नव्हता तर? आज बाळासाहेब ठाकरे हे नाव लागलेलं आहे म्हणून आदित्य ठाकरे यांना किंमत आहे, म्हणून उद्धव ठाकरे यांना किंमत आहे. अन्यथा यांचं राजकीय कर्तृत्व असं काही फार आभाळा एवढं वगैरे आहे अशातला काहीच भाग रे. हे सगळं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आणि जे काही मिळालेलं आहे ते सगळं आयतं मिळालेलं आहे. आजही यांना मत मागताना आपल्या पित्याच्या नावाचा आधार घ्यावा लागतो, म्हणजे घ्यावा लागतोच. शिवाजी पार्कच्या त्या सभेमध्येच उद्धव ठाकरे यांनी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना, बाकी मतदारांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन, माचं नाव घेऊन इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा बराच प्रयत्न केला. काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झाले देखील. म्हणूनच तर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे मिळून 70-71 नगरसेवक निवडून आले. मात्र यामध्ये सगळ्यात जास्त फटका बसला तो राज ठाकरे यांना. वोट ट्रान्सफरच झाले नाही. मनसेची मतं ही उबाठाकडे ट्रान्सफर झाली, मात्र उबाठाची मतं ही मनसेकडे ट्रान्सफर झाली नाही आणि त्यामुळे मनसेची परत एकदा पिछेहाट झालेली आहे. आणि आता तर असं वाटायला लागलेलं आहे की राजसाहेब ठाकरे यांना आता राजकारणाचा कंटाळा आलेला आहे जी काय. कारण महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यात कुठेही उत्साह दिसला नाही आणि त्याचा फटका त्यांच्या पक्षालाही बसला, सोबतच उद्धव ठाकरेंना सुद्धा बसलेला आहे. या लोकांचा जो आरोप सध्या चालू आहे की शिंदे परास्त झालेत किंवा आता शिंदे इथून पुढे अस्त होणार आहेत, राजकीय पटलावरून त्यांचं नामोनिशाण मिटलं जाणार आहे वगैरे वगैरे, हे जे काही यांचं बोलणं चालू आहे हा खयाली पुलाव आहे. हा स्पष्टपणे खयाली पुलाव आहे. कारण आता 29 पर्यंत कुठलीही निवडणूक नाही आणि 29 आहे ना, अजून खूप वेळ जायचा आहे, खूप काळ लोटायचा आहे. तोपर्यंत पुला खालून खूप पाणी वाहून जाणार आहे. काय सांगता, जे शिंदे आतापर्यंत फक्त ठाण्यापुरते मर्यादित होते ते आता महाराष्ट्राचा नेता झालेले. यांची लोकप्रियता अजूनही वाढत जाईल. काम करतो माणूस, घरात बसून नसतो ना. पायाला विगरी लागल्यागत शिंदे पळत असतात इकडे तिकडे, कार्यकर्त्यांमध्ये मिसळतात, त्यांची विचारपूस करतात आस्थेने, त्यांना जपतात. अहो, हे याच्या आमदारांना खासदारांनाच भेटत नाहीत. कसं होणार? आणि अशा परिस्थितीमध्ये भोंगा राऊतांचं म्हणणं की शिंदे संपती, असं कोणी संपत नसतं आणि संपायचंच असतं तर विधानसभेला आणि ह्या महानगरपालिकांमध्ये ठाण्यामधून शिंदे संपले असते. पण असं राजकीय पटलावरून कुणी संपत नाही. हा, थोडंफार गणित इकडे तिकडे होऊ शकतं, म्हणजे जसं लोकसभेला झालं, भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाली. अनेकांना असं वाटायला लागलं की झालं संपलं, भारतीय जनता पक्ष उडाला महाराष्ट्रातली. विधानसभेला जी काही मुसंडी मारली त्यांनी, त्याचं काय? महानगरपालिकेचं काय? 29 पैकी 23 महानगरपालिका यांच्या हातात येतात. ते काय, राऊतांकडे बोलायला विषय नसतात काहीच, त्याच्यामुळे काहीतरी घुसपट काढायचं आणि मीडियामध्ये
चर्चित चळवळ करण्यासाठी काहीतरी एक विषय, एक पिल्लू सोडून द्यायचं, हा त्यांचा नित्य नियमाचा कार्यक्रम आहे. मात्र या गोष्टीचं अवलोकन उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये उबाठा गटाला भोपळाही फोडता आलेला नाहीये. आणि तसंच काहीसं यांचं ठाण्यातही झालेलं आहे. ग्राउंड लेवलवर कामं करायला कार्यकर्तेच नाहीये, हे तरी काय करणार आता. मराठी माणसाच्या भावनिक मुद्द्याला हात घालून, मराठी अस्मितेच्या भावनिक मुद्द्याला हात घालून मुंबईमध्ये जेवढी मतं मिळवता आली तेवढी यांनी मिळवली. पण एक प्रश्न असा पडतो की मराठी माणूस हा काय फक्त मुंबईतच राहतो का? ठाण्यात राहत नाही का? पुण्यात राहत नाही का? छत्रपती संभाजीनगरला राहत नाही का? इथे काय सगळे एलियन्स राहतात का? मराठी आहेत ना सगळे. मग रेस्ट ऑफ महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला साथ घालायला यांनी कोणी अडवलेलं होतं? पण यांनी सगळं लक्ष 75,000 कोटी रुपये वार्षिक बजेट असलेल्या सोन्याचं अंड देणारी जी कोंबडी आहे मुंबई महानगरपालिका, तिच्यावरच लक्ष केंद्रित केलेलं होतं. इतर महानगरपालिका यांच्या लेखी क्षुल्लक आहे. पण आता मुंबई महानगरपालिका सुद्धा यांच्या हातात नसणार आहे आणि त्याच्याचमुळे ही तडफड आता यांची सुरू झालेली आहे, जी तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. मित्रांनो, कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता कळकळीचं आवाहन, छत्रपती संभाजीनगर येथील जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे जे कर्करुग्ण आहे ज्यांच्यावर ते निकषांमध्ये बसत नाहीत म्हणून उपचार थांबवण्यात आले किंवा होतही नाहीये, हालाकीच्या परिस्थितीतून आलेले त्यांचे नातेवाईक ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीयेत, आपण अशांची सेवा करत आहोत. त्यांच्या उपचारांची व्यवस्था, औषधांची व्यवस्था, त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण, कडाक्याच्या थंडीमध्ये आता त्यांना स्वेटर्स, शॉल, चादरी, घर असं सगळं साहित्य पुरवतोय. सोबतच मराठवाड्यातला जो हालाकीच्या परिस्थितीतला शेतकरी आहे, ज्याच्याकडे गुराढोरांना खाऊ घालायला चारा नाहीये, ज्याची लेकरं सुद्धा आभाळाकडे नजरा लावून बसलेले, जो बळीराजा जगाला खाऊ घालतो त्याची लेकरं उपाशी आहे, ही परिस्थिती भोगवत नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी सुद्धा आपण मध्यंतरी जे अन्नाचे किट्स वाटले होते परत एकदा वाटायचे आहेत आपल्याला मित्रांनो, कारण आज त्यांच्यासाठी पुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान, सहकार्य निधी, सन्मान निधी पाठवता येऊ शकतो तो अवश्य पाठवा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा मन मोठं करा आणि या सगळ्यांसाठी पुढे या, एवढंच कळकळीचं आवाहन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम,